त्यानंतर नित्यानंदवन महाराज इसाद हे करतील. अखंड व्याप्त तत्पददर्शितेन तस्मै श्रीगुरुभ्यो नमः. प्रथमतः कृतम भगवान अनंत दयाघन परमात्म्याच्या चरणावरती नतमस्तक होऊन आणि जमलेल्या सर्व संत महंतांच्या चरणावरती या ठिकाणी नतमस्तक होऊन माय बापा हो सज्जना हो प्रत्येक वर्षी असणारा चालत असलेला अखंड दत्तनाम चातुर्मास सांगता सोहळे निमित्त 128 श्रीफळांची म्हणजे सवाखंड तांदळाच्या आनंदत महापूजा गेल्या अनेक वर्षापासून तुम्हा आम्हाला असणारे या ठिकाणी पाहायला भेटते. परंतु आपण जे काही या 4 महिन्यामध्ये केलेलं नामस्मरण आहे, केलेलं अन्नदान आहे, हे नामस्मरण आणि अन्नदान हे तुमच्या आमच्या जीवाला असणारा नेणार आहे. आणि इतर मासामध्ये केलेलं नामस्मरण अन्नदान हे थोडस वेगळं आहे. परंतु या 4 महिन्यामध्ये आपण जेवढं काही नामस्मरण कराल, जेवढं काही अन्नदान कराल, तेच असणार तुमच्या आमच्या जीवाला नेणार आहे. कारण महाराज एका ठिकाणी सांगून जातात, चातुर्मासाच्या पुण्यापुढे पृथ्वी प्रदक्षिणा अलीकडे 4 धाम काय बापुढे 3 मासाचे पुण्य आघात. तुमच्या आमच्या जीवाला जर आघात पुण्य पाहिजे असेल तर तुम्ही आम्ही असणारे या आनंद संप्रदायामध्ये किंवा कुठल्याही संप्रदायामध्ये भेद न करता सर्वांनी एकत्र येऊन आपल्या जीवाच्या उद्धारासाठी असणार नामस्मरण आणि अन्नदान करणं हे फार महत्वाचं आहे. कारण महाराज सांगतात, आपल्या याच्यावर जीवनावरती किती जरी संकट आलेले असले, किती जरी असणारे त्या ठिकाणी दोषांचे पर्वत जरी झालेले असले, तरी आपण मात्र नामस्मरण केल्याच्या नंतर ते डोंगरा एवढे असणारे पापाचे पर्वत जरी असले ना, तरी ते असणारे निघून जातात. दोषांचे झाले पर्वत म्हणून भगावा श्री दत्त रक्षाकार होय क्षणात दिगंबर दाता स्मरताची. म्हणून किती जरी मोठे या जीवानं असणारा पाप केलेला असेल किंवा या जीवावरती असणारा अनेक असणारे त्या ठिकाणी संकट आलेला असेल, तर हे नामस्मरण केल्याच्या नंतर तुमच्या आमच्या जीवाचा असणारा पाप नाहीच होते. म्हणून जास्त वेळ न घेता या ठिकाणी तुमच्या आमच्या जड जीवांच्या उद्धारासाठी असणार प्रत्येक वर्षी असणार या ठिकाणचे मठाधिपती गुरुवर्य श्री संत दयाळजी महाराज यांनी असणार तुम्हाला असणार एवढं मोठा असणारे या ठिकाणी जमाव केलाय, कार्यक्रम असणारा ठेवलेला आहे. आणि तो कार्यक्रम ठेवून असणार तुम्हाला असणार त्या ठिकाणी साधू संतांचं दर्शन करून दिलेलं आहे. माय बापू एवढ्या साधू संतांचं दर्शन व्हायचं म्हटलं तर त्या ठिकाणी तुम्हाला असणार सहज असणार होऊ शकत नाही. कारण भाग्याचा उदय ही जोडीले संत पाय. जोपर्यंत तुमच्या आमच्या भाग्याचा उदय होत नाही ना, तोपर्यंत आम्हाला संतांची भेट होत नाही. म्हणून असणार गुरु महाराजांनी तुमच्या आमच्या जीवासाठी असणारा एवढा मोठा असणारा साया असणार तुमच्या आमच्या जीवाच्या उद्धारासाठी कार्यक्रम घडून आणला. गुरु महाराज असणार त्यांच्या हातून असत असणार सत्कार्य घडवत राहू आणि असत असणार त्यांना असणार गुरु महाराज प्रथम काळ असणार आयुष्य देऊ एवढंच असणार बोलतो. आणि सर्व साधू संत म्हणताना असणार नमस्कार करून या ठिकाणी थांबतो. आणि दुसरी विशेष सूचना म्हणजे दिनांक 19/11/2025 रोज बुधवारी सायंकाळी ठीक 5 वाजता जो प्रति अमावस्येला होणारा जो कार्यक्रम आहे, तो कार्यक्रम इसाद येथे
तपोनिधी श्री संत गुरुवर्य शंकरमठ महाराज यांच्या मठ संस्थानावरती आहे. तरी सर्व साधू संतांनी ठीक 5 वाजता असणार त्या ठिकाणी उपस्थित राहायचंय. जय आनंद जय जय. हॅलो. याच्यानंतर श्री संत सच्चिदानंद महाराज हे आशीर्वचन